नमस्कार मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्टी O2 चॅनल तुमचं सहर्ष स्वागत। मंडळी येणाऱ्या 22 तारखेला बैलगाडी शर्यत क्षेत्रामधलं मानाचं हिंदकेसरी मैदान पार पडणार आहे, माळशिरस हिंदकेसरी मैदान। तर मंडळी येणाऱ्या माळशिरस हिंदकेसरी मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रामधले संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे आणि त्या मैदानामधले आपण प्रमुख पेहरे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मी सांगितलेले काही पेहरे 90 किंवा 95% हे खरे ठरेल। सर्व टॉप नामांकित नंदीचे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पेहरे बघणार आहोत येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामधले। तर वेळ न वाया घालता महत्त्वाच्या विषयाकडे वळूया। तर चला मग प्रथमतः बघूया आपला सर्वांचा लाडका 1 BHK फ्लॅटचा मानकरी कळिंबीचा शंभू येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये नक्की कोणत्या नंदी सोबत पळेल। तर मंडळी येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये कळिंबीच्या शंभूचा पेहरा असू शकतो सरपंच सोबत। सरपंच आणि कळिंबीचा शंभू आपल्याला येणाऱ्या 22 तारखेच्या माळशिरस मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते। त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेतच भाषा राहुलभाई पाटील यांचा मथुर 1001 पाळणार आहे आपले सर्वांचे लाडके कैलासवासी रणजित सर निंबाळकर यांच्या हिंदकेसरी सर्जासोबत। त्यानंतर सातारा एक्सप्रेस बालमा हरेन म्हणून त्याची बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ओळख आहे असा सातारा एक्सप्रेस बालमा येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये सरदार बरोबर पळू शकतो। सरदार आणि बालमा आपल्याला येणाऱ्या माळशिरस मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते। मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका हिंदकेसरी पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी घरणिकीचा राजा येणार हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये हरण्या 622 या सोबत पळताना दिसू शकतो। म्हणजेच हिंदकेसरी पुसेगावची 1 नंबरची जोडी हरण्या आणि घरणिकीचा राजा आपल्याला येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते। मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आदत मध्येच भरपूर काही हिंदकेसरी मैदान गाजवले असा पिस्टन 2211 येणार हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो। रायफल 8181 सोबत 1 BHK फ्लॅटचा मानकरी रायफल 8181 आणि हिंदकेसरी पिस्टन आपल्याला येणाऱ्या माळशिरस या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते। मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला नवम हिंदकेसरी व लाखो दिलो की धडकन सप्त हिंदकेसरी बकासूर नक्की येणाऱ्या माळशिरस मैदानामध्ये कोणासोबत आपल्याला पळताना दिसू शकतो। तर मंडळी येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये बकासूर आपल्याला छत्रपती संभाजीनगरचा लखन या सोबत पळताना दिसू शकतो। म्हणजेच पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये लखनने आणि बकासूरने पळून चांगलीच जबरदस्त हॅट्रिक केली। नक्कीच येणाऱ्या माळशिरस मैदानामध्ये लखनची आणि बकासूरची आपल्याला हॅट्रिक बघायला मिळेल। लखन सोबत जर बकासूर नाही पळाला त्यानंतर निनामचा सुंदर सोबतही आपल्याला बकासूर येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये पळताना दिसू शकतो। सुंदर किंवा लखन या दोन्ही पैकी नक्कीच येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये आपला बकासूर आपल्याला पळताना दिसू शकतो। मंडळी त्यानंतर सुंदर उर्फ कॉकटेल येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये जुळेवाडीकरांचा राजा सोबत आपल्याला पळताना दिसू शकतो। जुळेवाडीचा राजा आणि सुंदर उर्फ कॉकटेल येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते। मंडळी त्यानंतर शेवाळ्याबाई यांचा हिंदकेसरी बावऱ्या आपल्याला येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये झऱ्याच्या पाखऱ्याबरोबर पळताना दिसू शकतो। तर मंडळी झऱ्याच्या पाखऱ्या आणि बावऱ्या येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये आपल्याला एकत्र पळताना दिसू शकते। मंडळी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जे मी सर्व टॉप नामांकित नंदीचे पेहरे सांगितले त्यापैकी 90 किंवा 95% येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये तुम्हाला ते पेहरे पळताना दिसू शकते। तर मंडळी येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये सर्व टॉप नामांकित नंदी येणार आहे आणि चांगला जबरदस्त लढती आपल्याला येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये बघायला मिळणार आहे। तर मंडळी हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये सर्व टॉप नामांकित नंदी येणार आहे, त्यांना येणाऱ्या हिंदकेसरी माळशिरस मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओबद्दल तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा। धन्यवाद।